नमस्कार, मी राजेंद्र कांतळेरोळी कोहिनूर प्रशिक्षणच्या वतीने आणि भांडूप जन्मच्या वतीने आपण काही गोष्टींचा उलगडा करायला आलेलो आहे. कालच अशी बातमी आली की एका शेतकऱ्याने आपली किडनी विकली. तर त्याची विक काल लावली. हे नेते मंडळी काही करू शकतात, त्यांचं काय भरोसा नाही. आणि जे त्यांच्याकडे सावकार लोक आहेत तेही कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रश्न असा आहे की आज वारंवार वर्षानुवर्ष काँग्रेसचं सरकार, राष्ट्रवादीचं सरकार किंवा BJPचं सरकार किंवा उद्धव साहेबांचं सरकार हे येऊन गेलं, पण शेतकऱ्यांचा प्रश्न कधीच सुटला नाही. आणि आता मला वाटत नाही की ते सुटेल म्हणून. कारण हे फक्त कसं आहे माहिती आहे का, कोणती तरी गोष्ट दाबण्यासाठी कोणती तरी गोष्ट बाहेर काढायची. आता जे मीडिया आहे ते दाखवतं की अमुक पक्षाचा नेता शेताच्या बांधावर काय करतो, कशासाठी येतो तिथे शेताच्या बांधावर. अरे आज तुम्ही त्या देशस्थ लोक जे आज आपल्याला धान्य पिकवतात, भाजीपाला पिकवतात, त्याच्यातून तुम्ही तुमच्या घरातसुद्धा अन्न खाता. तर त्यांचा एकदा काहीतरी पूर्णपणे विचार करा. आणि नेहमी ते विषय चालला आहे की तिकडचे लोक आत्महत्या करतात. फार वाईट गोष्ट आहे. आत्महत्या करतात का करतात, त्याच्या मागचं कारण काय आहे? त्यांना पैशाचा अभाव आहे, तिकडे सावकार आहेत, तिकडच्या बँका आहेत. आज आमच्या जे कोणत्याही पक्षाचा नेता असू दे, बलाढ्य पैसा आहे हो साहेब, त्यांच्याकडे बलाढ्य पैसे आहेत, भरपूर आहेत. आज एक नगरसेवक साधा जर बनला तर त्याची सुरुवातीला फॉर्म भरताना त्याच्या बँकेचं अकाउंट किती असतं आणि तो 5 वर्षानंतर किती हे होतं. तर ते तर नगरसेवक आहे, तर मंत्र्यांकडे आमच्या किती पैसे आहेत, किती ईडी लावून ते घोटाळे बाहेर काढून एवढा काळा पैसा. माणसाला जगायला किती काय लागतं, त्यापेक्षा तो देखील आमचा शेतकरी, आमचा माणूस, म्हणजे आमच्या देशाचा नागरिक, आमच्या महाराष्ट्राचा नागरिक आहे. तुम्ही असं तुम्हाला वाटत नाही की बाबा एखादं गाव आम्ही दत्तक घ्यावं आणि त्या गावाला आम्ही पूर्णपणे एकदाच संधी द्यावी की कर्जमुक्त करून तुम्हाला आम्ही हे देतो, त्यातून तुम्ही करा आणि शेती व्यवसाय करून आम्हालाही तुम्ही, शेतकरी राजा आहे म्हणून तर आपण आज जे काय भाजीपाला वगैरे काय खातो ते तिकडून येतं. जर त्यांनी पिकवलंच नाही तर तुम्ही काय खाणार? तुम्ही काय खाणार आणि आम्ही काय खाणार? तुम्ही बरंच काय खाल हो, कारण का तुम्हाला बाकीच्या ठिकाणावरून येईल, पण गरीब जनतेला कुठून येईल? मग ती भाजीचा भाव वाढेल आणि मग ती महागाई आम्हाला सोसावं लागते हो. तुम्हाला काय फरक नाही पडत नाही, कारण तुमच्याकडे कोट्यावधी रुपये येतात दिवसाला, तर चांगलेच पैसे येतात प्रत्येक दिवशी. त्यामुळे तुम्हाला काय फरक नाही पडत. कैलासवासी यशवंतराव चव्हाण आज जे होते त्यांनी खरोखर देवमाणूस होता. त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलं म्हणून आज त्यांच्या लोक आठवण काढतात. तसंच आमच्याकडे काय आहे, फक्त आता जे काय आहेत मंत्री कोणी काय, आणि आज आमच्याकडे एवढे मोठे मोठे उद्योगपती आहेत, तर त्यांना घेऊन एक काहीतरी मार्ग काढा की ते शेती प्लस काहीतरी रोजगाराची योजना आखा, की जेणेकरून जर शेती नाही झाली तर एक कुटुंबातील एक व्यक्ती तरी त्यामध्ये कामाला जाऊन काहीतरी त्या घराचा उदाहरण मिळवलं आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आता तुम्ही म्हणाल हा काय येतो सकाळी भाषण ठोकतो निघून जातो, पण मी माझं काम चालूच ठेवणार आहे, मी बंद नाही करणार आहे. कारण का हे तुमच्यापर्यंत पोचतं आहे की नाही पोचतं हे देखील मला माहीत नाही, तरी पण मी माझं कर्तव्य अजून मी वाढवून पुढे जाणार आहे. आज कोकणामध्ये 22 वर्ष झाले रस्त्याचं नियोजन नाही आहे, काहीच नाही. सगळे आपले कोण ना कोणतरी येतात मंत्री आणि मोठ्या मोठ्या बाता करतात आणि निघून जातात. पण एक आमचा कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या नाही करत, तो जगतो. कारण त्याची मुलं आहेत ना मुंबईत नोकरी करतात, कष्ट करतात, आणि देशावरचे लोकसुद्धा कष्टकरी आहेत. त्यामुळे पण आपल्या विभागामध्ये मुलांना काहीतरी उद्योगधंदा दुसरा पण करायला लावला पाहिजे. शेतीवरती अवलंबून न राहता काहीतरी आपण आपल्या देहाची का वाट लावून घ्यायची? आपण आत्महत्या करायचं काय? हे फक्त नेते मंडळी तिथे जाऊन तुमचे अश्रू पुसणार, बाहेर येऊन असणार, असले हे नालायक लोक आहेत. तर त्यांना काय फरक नाही पडत की तुम्ही किती आत्महत्या केल्यात, कोणाच्या सरकारमध्ये किती आत्महत्या. ते राजू शेट्टी कोणतरी आहेत, ते येतात काहीतरी मोर्चा काढतात, आंदोलन करतात, त्यांना काय मिळतं काय माहीत नाही, मग नंतर ते गप्प होतात. तर कृपा करून माझी आता सरकारला विनंती आहे की त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. रोज ते बघून वाईट वाटतं की कोणीतरी शेतकऱ्याने आत्महत्या केली.
आत्महत्या करणं हे फार वाईट गोष्ट आहे. आणि आज त्या लोकांचे एवढे हाल आहेत की त्यांना पाणी नाही, पाण्याअभावी काही भाग आहे तिथे पाणी व्यवस्था नाही. तुम्ही सांगता भारत देश हा सुजलाम सुफलाम आहे. अरे पहिलं महाराष्ट्रात तर तुम्ही व्यवस्थित करा. मग कोणताही पक्ष असू दे, त्याबद्दल मला काही भेदभाव नाही. कोणत्याही कोणी आता आज जर फडणवीस साहेबांनी किंवा एकनाथ साहेबांनी पण हा विचार केला पाहिजे की आमचा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही लोकांवर नको त्या गोष्टीवरती खर्च करता. आणि ठीक आहे, आज तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये खर्च करताय, पण मग शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांना काहीतरी मार्ग काढून द्या ना, की तिथे एखादा उदरनिर्वाह चालू करा, ज्याच्यातून शेती जरी नाही झाली तर त्यांना त्याच्यातून त्यांना 2 पैशाची घरामध्ये आवक येईल. आणि त्या शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. तुमच्या आत्महत्या केल्याने आहे ना, या नेते मंडळींना काहीही फरक पडणार नाही. तुमच्या घरातला एक व्यक्ती जातो, त्या कुटुंबाला माहीत असतं की त्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर कृपा करून आत्महत्या करू नका आणि स्वावलंबी बना आणि या कोणाच्याही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हीच माझी तुम्हाला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.